आता दिल्ली स्फोट तपासासंदर्भातली एक अपडेट आहे। लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटासंदर्भात एक मोठी बाब उघड होतीये। भारतात हमाससारखा हल्ला करण्याची तयारी सुरू होती अशी माहिती सुरू असलेल्या चौकशीतून समोर येते। ड्रोन, बॉम्ब आणि लहान रॉकेट तयार केली जात होती अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। गर्दीच्या ठिकाणी ड्रोन आणि लहान रॉकेटने हल्ल्याची तयारी सुरू असल्याचंही सूत्रांनी म्हटलं। या प्रकरणामधला आरोपी आणि स्फोट घडवणारा डॉक्टर उमरचा सहकारी जसीर बिलाल याला एनआयएने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये नेलं होतं। या सुनावणी दरम्यान जसीर बिलाल याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तर दिल्लीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याआधी डॉक्टर उमरने एक व्हिडिओ केला होता। आत्मघातकी हल्ल्याच्या समर्थनार्थ हा व्हिडिओ असल्याचं समोर आलंय। दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ उमरने कारमध्ये स्फोट घडवून आणला होता, त्या आधीचा हा व्हिडिओ असल्याचंही समोर येतंय। तर दिल्ली स्फोट प्रकरणी आणखी एक अपडेट समोर येते। उमरने स्फोट घडवण्याआधीचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आलाय। या सीसीटीव्हीत उमरची I-20 कारही स्पष्ट दिसते। स्फोटाआधी उमर अरुणा आसफ अली रोडवरील मशिदीत गेला अशी माहिती देखील मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।